नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापुरात आता आकाशद्वारे नीट जेईई साठी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीसह नवी दिशा. आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम 2026 चा सोलापूरमध्ये शुभारंभ करण्यात आला. यावेळी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. या प्रसंगी ब्रांच हेड शेखर वाघमारे यांनी माहिती देताना म्हणाले की तसं आपण अँथे हे आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामिनेशन म्हणजे भारतातील प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन तर्फे घेण्यात येणारी सर्वात मोठी स्कॉलरशिप एक्झामिनेशन आहे. ही स्कॉलरशिप एक्झामिनेशन 5वी पासून ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला देण्यात येते. जो विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, ऑलिम्पियाड, फाउंडेशन, डॉक्टर, इंजिनियर होऊ इच्छितो त्या विद्यार्थ्यासाठी ही एक्झामिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे. या एक्झामिनेशनमध्ये होतं काय तर 2010 साली सुरुवात झालेली एक्झामिनेशन आज 2026 मध्ये जवळपास 17 वर्ष एक्झामिनेशनला झाले. हे एक्झामिनेशन टोटल भारतातून जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशनचा लाभ घेतलेला आहे. हे एक्झामिनेशन मध्ये ह्या वर्षी जवळपास 250 कोटी रुपयाची स्कॉलरशिप, ऑफलाईन एक्झामिनेशनला 100% स्कॉलरशिप, ऑनलाईन एक्झामिनेशनला 80% स्कॉलरशिप आपण देतो. जवळपास 2.5 कोटी कॅश वर्थ जे विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंग मध्ये येतील त्या विद्यार्थ्याला 2.5 कोटीचं कॅश वर्थ एक्झामिनेशन असेल. तसेच जे विद्यार्थी ऑफलाईन एक्झामिनेशनला ऍडमिशन घेतील त्या विद्यार्थ्याचा जर ऑल इंडिया रँक आला तर त्या विद्यार्थ्याला जवळपास 100% ची स्कॉलरशिप आपण देतो. सर, एक चांगला मुद्दा सांगायला आवडेल की जे नीट मध्ये 100 विद्यार्थी आले होते त्याच्यामध्ये 1141 विद्यार्थी नीट मध्ये आले होते. त्यातले 31 विद्यार्थ्यांनी आपली जर्नी ही अँथे थ्रू केली होती. तसंच जेईई ऍडव्हान्स मध्ये 7 विद्यार्थी ही जर्नी अँथे थ्रू सुरुवात केली होती. तर ह्या वर्षी अँथे एक्झामिनेशन ऑनलाईन मोड मध्ये 27 पासून ते 1 तारखेपर्यंत 1 नोव्हेंबर पर्यंत ही ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. स्कूल वाईज जी सर्वात महत्वाची एक्झामिनेशन असते ती एक्झामिनेशन विद्यार्थी 14 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर ही एक्झाम 30 ऑक्टोबर ही एक्झामिनेशन आपल्या स्कूल वाईज होईल. त्यानंतर सेंटर वाईज जे विद्यार्थी सेंटरला येऊन एक्झाम देऊ इच्छितात ते विद्यार्थी 11 तारीख, 25 तारीख आणि 1 तारीख ही विद्यार्थी आपल्या सेंटरला येऊ शकतात. तर मी सोलापुरातील सर्व विद्यार्थी ज्याचं स्वप्न डॉक्टर, इंजिनियर आहे पण जे फायनान्शियली वीक आहे, ज्यांना स्कॉलरशिप एक्झामिनेशन घ्यायची आहे, ही एक्झामिनेशन फक्त फायनान्शियल स्कॉलरशिप नाहीये तर ही एक्झामिनेशन तुमच्या टॅलेंटचे पोटेन्शियल आहे. आम्ही असे विद्यार्थी बघतो जे भारतामध्ये जे आपल्या सोलापूरचा शहराचा डंका वाजवू इच्छितात. आमची अपेक्षा आहे की ऑल इंडिया रँक नीटचा किंवा जेईचा हा सोलापूरचा असावा. त्यासाठी आकाश हे नेहमी कटिबद्ध आहे. त्यासाठी माझे दोन्ही प्रयत्न मेडिकल डिपार्टमेंट आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आम्ही कटिबद्ध आहोत. अकॅडमिक हेड इंजिनियर विष्णु कुमार महावर यांनी माहिती देताना म्हणाले की आज हम लोग जो है एंथे लॉन्च के लिए हम यहाँ पे बैठे हैं. सो ऑफिशियली हमारा एंथे हमने लॉन्च कर लिया है और मैं ये बताना चाहता हूँ कि एंथे कितना इम्पोर्टेंट है बच्चों के लिए. एंथे जो है एक ऐसा एग्जाम है जो ऑल इंडिया लेवल पे स्टार्ट होता है. ऑल इंडिया लेवल पे इसको हम लोग कंडक्ट करते हैं फॉर मेडिकल एज वेल एज इंजीनियरिंग के लिए. इसमें जो है बहुत सारे बच्चे, अगर मैं ऐसे बात करता हूं तो 2010 में स्टार्ट हुआ था 12,000 बच्चों से और आज के टाइम पे जो प्रीवियस ईयर हमारा गया था 2025 वहां पे लगभग 80 लाख बच्चों ने एग्जाम लिखा है. एमबीएम सेलच्या प्रेरणा धोत्रे यांनी माहिती देताना म्हणाले की आहे आर्यन नायकवाडी, ज्याला 1782 ऑल इंडिया रँकिंग आहे आणि जो इंजिनिअरिंग फील्ड मधला आपला सोलापूरचा डिस्ट्रिक्ट टॉपर आकाशचा आहे त्याचा रँकिंग आहे 1567. सारंग पवार. अकॅडमिक हेड मेडिकल सुनील राऊत यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.